प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय? गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय? लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही.
प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी, तू परतून येशील का. आपली यारी लय भन्नाट हा, आपली यारी लय गुंगाट हा. अभ्यासाच्या नावात खोटा बोललास, मजा मारलास आणि काय करून बसलास रे. पोराच्या खोट्याची शिक्षा बाप आयुष्यभर भोगणार. पोरांनो, आता तरी छान वार. आपली यारी. सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ. AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा. कोणी पोरीसाठी वेडा, कोणी पैशासाठी वेडा, कोणी पोरीसाठी वेडा, कोणी पैशासाठी वेडा. मला काय घेणं देणं नाही, मी तर दोस्तांसाठी वेडा. यारांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं, दोस्तांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं. साथ ही दिली अन प्रेमही केलं, साथ ही दिली अन प्रेमही केलं. तुमच्या सारख्या बेवड्यांची साथ मिळाली, दिलदार दोस्तांची मला साथ मिळाली. जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली, जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली. रक्ताची नाती नसली तरी भावना खरी, रक्ताची नाती नसली तरी भावना खरी. ही मैत्री पाहून साऱ्या दुश्मनांची जळाली, ही मैत्री पाहून साऱ्या दुश्मनांची जळाली. तुमच्या विना धूर माझी दुनिया तुम्ही, तुमच्या विना धूर माझी दुनिया तुम्ही. सुटणार नाही कधी अशी नशा हो तुम्ही, सुटणार नाही कधी अशी नशा हो तुम्ही. दिखाव्याची नाही दोस्ती हक्काची मिळाली, दिखाव्याची नाही दोस्ती हक्काची मिळाली. जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली, जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली. दोस्ती म्हणजे जिंदगीची सोबत, अर्ध्या रस्त्यावर आपण नाही सोडत. नडू दे कोणी त्याला भिडण्याची ताकद, नडू दे कोणी त्याला भिडण्याची ताकद. साथ तुमची आहे सावली सारखी, साथ तुमची आहे सावली सारखी. साऱ्यात भारी आपली दोस्ती खरी, साऱ्यात भारी आपली दोस्ती खरी. देणार नाही धोका अशी साथ मिळाली, देणार नाही धोका अशी साथ मिळाली. जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली, जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली. रक्ताची नाती नसली तरी भावना खरी, रक्ताची नाती नसली तरी भावना खरी. अशा खास जीवलगांची मला साथ मिळाली, ही मैत्री पाहून साऱ्या दुश्मनांची जळाली.
जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली, जगण्याची मजा मला तुमच्यामुळे कळाली. जीवाला जीव असे लावता तुम्ही, साथ सोबत असणारे दोस्त तुम्ही. हे जीवाला जीव असे लावता तुम्ही, साथ सोबत असणारे दोस्त तुम्ही. आपल्या मनाला भिडणारी मैत्री जोडी, नात भन्नाट आहे आपल्या मनी. या वाटेवरी अशी मैत्रीची साथ ही कधीच तुटणार नाही. या वाटेवरी अशी मैत्रीची साथ ही कधीच तुटणार नाही. आपली यारी दोस्ती भारी, आपली यारी ही कधीच तुटणार नाही. आपली यारी दोस्ती भारी, आपली यारी ही कधीच तुटणार नाही. असं मैत्रीचं पक्क नात, जशी जीवा भावाची साथ. हे असं मैत्रीचं पक्क नात, जशी जीवा भावाची साथ. आहे तुमची खास बात, नाही कधीच सुटणार हात. जगाला दाखवली आपली यारी, मैत्रीची आपली ही दुनिया न्यारी. बघूनशी जळतात साऱ्या पोरी, बॉन्डिंग आपली सगळ्यात प्यारी. अशी दुनियादारी जगात भारी, शोभून दिसणार हाय. अशी दुनियादारी जगात भारी, शोभून दिसणार हाय. आपली यारी दोस्ती भारी, आपली यारी ही कधीच तुटणार नाही. आपली यारी दोस्ती भारी, आपली यारी ही कधीच तुटणार नाही. बालपणी दिवस होते चांगले, हट्ट मनाचे पूर्वीले वेगळे. नव्हती कुणाला कसलीच चिंता, नुसते धमाल करायचे सगळे. वार झेलायची ताकद आमच्या मध्ये कोणी नादच करायचा नाही. वार झेलायची ताकद आमच्या मध्ये कोणी नादच करायचा नाही. आपली गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा
विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिल मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माय बाबा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं भोर एक मुझे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे ईद मुझे प्रार्थना ईद मुझे मानसाशी मानसा समवागणे मनाचे प्रांत भाषा देश सारे संपुदे धर्मनाथ सारे संपुदे एकनिष्ठा एक आहे हीच मुझे
सर्वांचं या गेट टुगेदर या 16 वर्षानंतर आपण सर्व भेटलो त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची जी काही प्रस्थानातून तारुण्याकडे वाटचाल केली, ज्यांनी आपल्याला फक्त अभ्यासच नाही तर आयुष्य जगायला शिकवलं, त्या सर्व मनापासून वंदन करतो व आमच्या विनंतीला मान देऊन या गेट टुगेदरला उपस्थित राहून शोभा वाढवली याबद्दल मी त्या सर्वांचं त्या ठिकाणी धन्यवाद आभार व्यक्त करतो. आजचा आपला हा कार्यक्रम म्हणजे माजी विद्यार्थी यांचे श्रेयसलंबन आणि पाणी करून आपल्याला ज्ञानदानाचे कार्य केले अशा आमच्या सर्व शिक्षकांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आजचा गेट टुगेदर हा म्हणजे ज्या शिक्षकांनी आपल्याला 2003 पासून तर 2009 पर्यंत ज्यांनी शिकवलं आहे त्यांचा आपण एक पूर्वी होतं किंवा एखाद्या शिक्षकानं जर आपल्याला शिकवलं तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागत होती, परंतु ते आपण देऊ नाही शकत, परंतु कृतज्ञ शकतो. त्याकरता आपण सत्काराचं आयोजन केलेलं आहे. मी सर्वप्रथम सत्कार त्यानंतर सन्मान्य टाकून ते दे ना. वर्ष कमी होत आहे जरा. ते दे. आम्ही इकडे पाय राम इकडे पाय टाळ्या होऊन जाऊ. ते पुष्पगुच्छ साठी आमंत्रित करतो. आदरणीय VS वानखेडे सर यांचा सत्कार कुणाल मोदे आणि पंकज शिराळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. ज्ञानदान करून जाणे आमच्या लाडके गुरुवर्य श्री RS चव्हाण यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो सागर मेमाने आणि राम कनडजाला.
नामानंतर आचरण नाही, गरुडानंतर भरारी नाही आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागात शिकणाऱ्या आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना आदरणीय VS पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो वैभव वैराडकर आणि हितेश कांदले यांना. खरोखर म्हणजे कालपासून इथं मुक्कामी आलेला आहे. दुपारी 3 वाजेपासून सर नियोजन करत आहे आणि सर नसते कदाचित हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता. कारण म्हणतात ना की पांडव जे जिंकले ते फक्त त्यांचा सारथी हा श्रीकृष्ण होता, म्हणून आपला कार्यक्रम हा यशस्वी झाला. म्हणून आपले सारथी पाटील सर आहे, म्हणून आपला आज कार्यक्रम कल्पना डोक्यात आणली आणि त्यांची संकल्पना होती की नाही आपल्याला आताच घ्यायचं आहे. कारण धनराज महाजन यांनी आपल्या धामणगाव वळीमध्ये पहिला गेट टुगेदर घेतला होता आणि त्यानंतर गेट टुगेदर व्हायला लागले आणि आमची पण सर्वांची इच्छा सुरुवात केली आणि रिस्पॉन्स पण चांगला भेटला. तर आम्हाला कोणाशी तुलना नाही करायची, कारण परवा दिवशी पण एक गेट टुगेदर झाला, परंतु आमचा एकच हेतू होता की आम्हाला फक्त गेट टुगेदर चांगला करायचा आहे, तर चांगल्यात चांगला झाला पाहिजे आणि खरोखर तो आज चांगला यशस्वीरित्या संपन्न होत आहे याचा खरोखर कुठंतरी मनाला आनंद वाटतोय. आणि सर्वांनी आमच्या शब्दाला आणि विनंतीला मान देऊन सर्व इथं खरोखर हजर झाले, परंतु ज्या मुलांनी मेहनत केली तिथपर्यंत त्यांचं स्वागत झालंच पाहिजे, म्हणून मी सत्कारासाठी फक्त मी सर्वांना विनंती करतो की जर आपल्या एखादी विद्यार्थी जर एखाद्या गोष्टीत एखाद्या दुःखात जर तो त्याचे 2 हात समोर नाही करू शकत तर आपण नक्कीच त्याला आपण समोर येऊन त्याला सहकार्य केले पाहिजेत. हे आपली आज आपण इथं संकल्प करूया आणि जो विद्यार्थी आपला अडचणीत येत असेल तर त्यांना मग निश्चितच कुठं ना कुठं त्याला आपण आपण जे शाळेला गिफ्ट दिलंय ते खाली आहे, परंतु आपण जे बोलतोय तिच्यावर ते आपण गिफ्ट दिलेलं आहे. त्यापेक्षा आपण शाळेतच एक साऊंड घेऊन जाऊ आणि शाळेलाच तो गिफ्टिंग म्हणजे कालांतराने तो शाळेच्या पण उपयोगी पडेल. एवढं बोलून माझे जे थांबवतो. आजच्या कार्यक्रमानिमित्त मी आपणास 2 शब्द सांगू इच्छिते. काय सांगावे ते सुचत नाही याची आवर्जून आठवण येते. खास करून देवे सर आणि भालेराव सर आणि रहाणे सर त्यांचे जे विषय असतात जेव्हा शिकवण्यासाठी घेते तेव्हा सरांची खूप आठवण येते. काही ना काही टॉपिक त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले मुद्दे ते आठवत असतात आणि सर्व मित्रमैत्रिणींची पण खूप आठवणी भेटल्या, शिक्षकांची भेट झाली, खरंच खूप आनंद झाला. एवढं बोलून नम्र अभिवादन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व टीचर स्टाफ आणि आपले मित्रमैत्रिणी त्यांना सगळ्यांना मी आज आपण सगळेजण इथे गेट टुगेदर आपण आपलं आयुष्य जगत असताना खूप म्हणजे अडथळे येतात, सुखादुःखाचे प्रसंग आपल्याला येतात. तो त्याच्यानंतर कॉलेज वगैरे नंतर दुसरीकडे गेलो खूप मित्रमैत्रिणी आपल्याला भेटतात. सगळ्यांचा सहवास मिळाला, सगळ्यांना खूप छान वाटलं. ज्यावेळेस मी त्यांच्या परमिशनमुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो, नाहीतर आपण कितीही कार्यक्रम करायचा म्हटलं असतं तरी आपण नको नसतो. त्यावेळेस आपल्याला राग यायचा की आपल्याला सरांनी पनिशमेंट दिली, आपल्याला सर रागवले, पण त्यांच्या तो रागवण्याचा आपल्याला पुढे चालून खूप म्हणजे खूप फायदा होतो. कारण की ते फक्त आपल्या हिताचं, आपल्या भविष्याचं बघत असतात. आपल्याला पुढचं फक्त स्टॉप केलेलं शिक्षण द्यायचं नाही. तरी स्कूलमध्ये आली, बेंचवर बसल्यावर फक्त भालेराव सरांनी पाठीवर हात ठेवला, बेटा रडू नको, तुला जेवढं आठवलं तेवढं लिह. त्यावेळेस असं वाटलं की हा हात शिक्षकांचा नसून एका वडिलांचा आहे आणि उत्तीर्ण झाली. थँक्यू सर.
अरे कारण चालू आहे अजून अर्धा घंटा. कार्यक्रमच चालू झाला आहे ना, अजून आता चालू झाला. तो फोटो बाजूला आला ना तुझी. हा नाही आहे ना अर्धा घंटा. तुला अर्जंट आहे का मग? बर मी लावतो तुला 15-20 मिनिटांनी फोन, अर्ध्या घंट्यात. की आपल्याकडून अवघ्या 2 मिनिटामध्ये संपवावं, कारण पावसाचं वातावरण. मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी दीपाली घोरपडे. हॅलो. आलेले सर्व शिक्षकांचे तसेच मित्रमैत्रिणींचे या गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मी दीपाली एकनाथ घोंगडे, दीपाली धनंजय झोडगे स्वागत करते. आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025 आज आपल्या विद्यालयातील स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण सर्वजण संस्काराची बरसात करणारी आपली शाळा, या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा पीठाच्या जोरावर आपण आयुष्याची भाकरी भाजणारा शिकवणी आपल्या यशोधेसाठी माझी विद्यार्थी भेटण्यासाठी. खरं तर आज इथे मला स्वतःमध्ये उभे असलेले पाहून मला खूप आनंदी वाटते. त्यावेळेची मला सांगतो की तुम्ही सुद्धा येथे येऊन तितकेच आनंदी आहात. मी माझे विद्यार्थी मेळाव्याची या संकल्पनेचं कौतुक करते, ज्यामुळे विशेषतः शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बंध निर्माण होत आहे. खरं तर मला असं वाटते हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आपण प्रत्येक आणि सर्व मुली हजर झाले त्याबद्दलही कौतुक वाटते, कारण की सगळ्यांचे बिझी शेड्यूल आहेत, त्यातून वेळ काढून इथं हजर राहणं हेही काही सोपं नाही आहे. तर मी जास्त काही वेळ घेत नाही, तसं तर बोलायचं भरपूर होतं, पण आता शॉर्टकटमध्ये आटवायचं म्हणून सांगते की सरांना आम्ही खूप त्रास दिला आहे कधी बऱ्याच वेळा, तर त्याबद्दल मी सर्व शिक्षकांची मनापासून माफी मागते. आणि कधी आम्ही बऱ्याच वेळा चालू पिरियड असताना सर आज शिकवू नका, आज काही अभ्यास करायचा मूड नाही आहे, तर त्यांना सर खेळायला जाऊ द्या ना म्हणून मस्का लावणारे आम्ही, आणि पुन्हा म्हणजे सायलेन्स क्लासमध्ये ठेवणारे आम्ही, कधी शिव्या खाणारे, मार खाणारेही आणि न सुधारणारेही आम्ही, आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स असल्यावर सरांना घरून प्रॅक्टिससाठी बोलवून आणणारेही आम्ही कधी मोठे झाले कळालंच नाही. आणि आता असं वाटत आहे की ते बालपण परत यावं, पण ते शक्य नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा बालपणात असतो तेव्हा असं वाटतं की मोठ्यांना काहीच टेन्शन नसतं, ते किती छान, त्यांना कसलंच स्थान नाही आहे. पण आता जेव्हा मोठं झालं तेव्हा असं वाटतं की तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासाचा स्थान होता, त्या व्यतिरिक्त कसलाच स्थान नव्हता. आणि आता सगळं घर, संसार, मुलं बाळं, आणि मुलांचं तरी भेटीगाठी होत राहतात, पण मुलींच्या अजिबातच होत नाहीत. ज्या मुलांना घरी ठेवून आल्या आहेत त्यांचंही अर्धलक्ष घरीच आहे, जसं की मी माझंही अर्धलक्ष घरीच आहे, अर्धलक्ष इथं आहे. तर एवढ्या सगळ्यातून वेळ काढून इथं येणं, मुलांना सांभाळून सगळं करणं हे खूप कठीण आहे. त्यातूनही सगळ्या जणी आल्या, सगळ्या जणी भेटल्या, आणि काही जणी मुलांना सांभाळूनही हा कार्यक्रम अटेंड करत आहेत, त्याबद्दल त्यांचंही कौतुकच आहे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. भुंगते भोजेते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. या श्लोकामध्ये एका शास्त्रकाराने मित्राची काही लक्षणे सांगितली आहे. त्यापैकी आपण आपल्या मित्राच्या घरी जेवायला जाणे, आपल्या मित्राला आपल्या घरी जेवायला बोलवणे, आपले काही गुह्य आपल्या मित्राला सांगणे. मग गुह्य नेमके कोणते की जे आपण आपल्या आईला सांगू शकत नाही, वडिलाला सांगू शकत नाही, भावाला, बहिणीला, अगदी पत्नीला देखील, आणि त्यालाच खरा मित्र म्हणतात. नेमकं मित्र हा कसा असला पाहिजे? मित्र हा भगवान श्रीकृष्णासारखा असला पाहिजे की ज्या वेळेस माझ्या मित्रावरती संकट येईल त्यावेळेस सर्वप्रथम ते माझ्यावर येईल आणि माझ्यानंतर माझ्या मित्रावरती येईल, असा एक भगवान श्रीकृष्णासारखा मित्र आपल्याजवळ असला पाहिजे.
दुसरा एक मित्र सुदामजी सारखा असला पाहिजे की ज्याच्या आज या जगामध्ये जर सर्वात कोणी सुखी असेल, सर्वात आनंदी जर असेल तर तो फक्त एकमेव मीच आहे. कारण माझ्यासमोर आज नाही आणि खरा मित्र तोच असतो आपल्या मित्राला आपल्याकडे मागण्याची कधीच गरज पडू देत नाही. एकतर मित्र हा कर्णासारखा असला पाहिजे. कर्णाला माहिती होतं की माझा मित्र दुर्योधन हा अधर्मी आहे व्यक्त करतो आणि माझे मनोगत इथेच संपवतो. धन्यवाद. विद्यार्थी वर्ग मित्र या कार्यक्रमात येऊन सहकार्य आणि सहभाग केला याबद्दल सर्वांचे स्वागत करतो. चढाउतारीचं न सांगता एका मूक रणीप्रमाणे आहे. ते एक कविता आठवते मला. जंगल जंगल धुन रहा मृग अपनी कस्तूरी को, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. अगदी असंच माझं आयुष्य स्वतःला शोधण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी भटकत राहिला होता. आणि त्या संधीमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक हे माझे सगळ्यात 7वीत असताना आलो आणि त्यानंतर वर्ग 8वीपर्यंत मी मराठी मीडियमला होतो. आणि शिक्षकांना मला प्रोत्साहन दिला आणि म्हणाले, जसे की वानखेडे सर, चव्हाण सर, आहेर सर, चांदुरे सर यांनी मला प्रोत्साहन दिले आणि म्हणाले की तू हुशार आहे, तू सेमीला घे. आणि मी 9वीत असताना मला सेमीमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी 9वीमध्ये सेमी आणि नंतर 10वीपर्यंत इतर आलो. त्यामुळे सर्व शैक्षणिक असं करत माझं शिक्षण घडत गेलं. त्यानंतर मला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जॉब करतच मी शिक्षण घेत राहिलो. मी चांगल्या कंपनीमध्ये, वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केलं. मेन म्हणजे मी मेडिसिन कंपनीमध्ये करत होतो काम. हॅलो. ऐसा याराना याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहा ऐसा याराना याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना. मेरी जिंदगी संवारी मुझको गले लगा के, तेरे बिना मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी संवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना. जाए तेरे बिना वो जीना वो दिन कभी ना आए, दूर तू न जाए तेरे बिना वो जीना वो दिन कभी ना आए. तेरे संग मरना यहाँ, तेरे संग मर जाना, तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहा ऐसा याराना याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना. थँक्यू. आजचा हा कार्यक्रम मी लहान लेकरू इथं खेळते ना, याच्यापेक्षा 10 वर्षांनी तुम्ही मोठे असाल. त्यावेळेसपासून मी तुम्हाला बघतो. बरेचसे चेहरे माझ्या समोर आल्यानंतर मला त्या सर्व जुन्या आठवणी या ठिकाणी ताज्या झाल्या. काही विद्यार्थी मी बघतो, बरेचसे विद्यार्थ्यांना मला असं त्यातला हा जो रामा आहे
याला आता बी असं वाटतं याला आताही मारावंच. जाता जाता मारीन सुद्धा मी त्याला, काही अडचण नाही. परिणामामध्ये अजून एक काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात की गणिताच्या शिक्षकाने काय शिकवलं तुम्हाला, आणि आजचं हे जीवन जगत असताना गणिताचा वापर नक्कीच होतो. गणित की आजचं जे तुम्ही जीवन जगत आहात, समाज जीवन जे जगत आहात, हे समाज आहे योग्य विचार करण्याची, फक्त विचार करण्याची नाही, त्याला गणित येणं गरजेचं आहे. एक वैमानिक होत असताना त्याचा जो निकष आहे तो निकष असा आहे की त्याला एक तर इंजिनिअरिंगमध्ये त्याच्या म्हणजे त्याचं फिजिक्स असलं पाहिजे आणि मॅथ असलं पाहिजे. का? कारण फिजिक्स आणि मॅथ्स स्थिर स्थावर झालेले आहेत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी आहात असा मी अगदी माझा जो समज आहे तो खराच आहे. तुमच्याकडं प्रत्येकाकडे पाहून मला खूप आनंद झालेला आहे. जीवनामध्ये चांगली प्रगती करा. तुमचे विचार आणि कृती यामध्ये जो समन्वय आहे हा ज्या व्यक्तीमध्ये असतो असा व्यक्ती कधीच मागे येत नाही. तुम्ही जो जेव्हा आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जेही काम करता तुम्ही प्रत्येकपणा असला पाहिजे. त्याचं मला शिकवताना मी शिकवत असताना माझ्या शिकवण्यामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. कारण मी तो पेशा स्वीकारलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कामामध्ये प्रामाणिक राहा. मला सर्वांकडे पाहून मला खूप आनंद झालेला आहे. मुलींकडे पाहून तर खूपच आनंद झालेला आहे. मला असं वाटून राहिले सोन्याचे भाव खूप कमी झालेले आहेत. गेट टुगेदर खूप छान संकल्पना आहे आणि या संकल्पनेसाठी या ठिकाणी सुरुवातीलाच मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो की जे झटले ते आमचे मित्र श्री व्ही एस पाटील सर, तुम्ही विद्यार्थी मित्र, हे यांनी खूप म्हणजे अगदी तो ग्रुप फॉर्म करण्यापासून ते आत्तापर्यंत या सर्व जी मेहनत केली आणि छान कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. तर या सर्वांचं कौतुक करणं अध्यक्ष समजतो. शिक्षक विद्यार्थी नात्यातला जिव्हाळा मी तुमच्याशी औपचारिक आणि अंगामध्ये या ठिकाणी कुठेतरी कमतरता राहू जाईल. समाज हा समृद्ध झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे यासाठी आमची नेहमी धडपड असते आणि तितकीच धडपड तुमची ज्या वेळेस असेल, तुमची साथ असेल, कारण आता तुम्ही समाजाचे घटक झालेले आहात. बरेचसे विद्यार्थी यातले उच्च विद्याविभूषित आहेत. तर तुमच्याकडून शाळेवरती कुठला तरी विश्वास असतो. त्यावेळेला एवढी छान शाळा ही या ठिकाणी निर्माण होत असते. कारण समाज आणि शाळा हा अनन्यसाधारण त्यांचं नातं आहे. ते नातं कोणीच नाकारू शकत नाही. हल्ली बऱ्याच शाळेंचं इंग्रजी शाळेने छान विद्यार्थी खूप मोठे मोठे डॉक्टर आपल्या राठोड सरांची 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवणारे, देशात 125वा रँक येणारा फैजान कच्छी आपल्या शाळेचा विद्यार्थी. आणखी काय करून तितकी साथ तुमची आता तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही ज्या वेळेला स्ट्रॉंग सपोर्ट शाळेला करणार, तुमचा दिसतोच येतो उत्साह, त्याच प्रेमातून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी घडत आहे. तर हे प्रेम नेहमी तुम्हाला या शाळेमध्ये पुन्हा पुन्हा यावंसं वाटतंय. मग तुमच्या मुलांनाही या शाळेमध्ये यावंसं वाटलं पाहिजे यासाठी वातावरण निर्मिती करा. तुमचाही ज्या वेळेला तुम्ही माहेरला येणार त्यावेळेला तुमचाही स्ट्रॉंग सपोर्ट या शाळेला असला पाहिजे. तुम्ही आता सासरवासनी आहात तरी तुमचा सपोर्ट असेल तो मला या ठिकाणी अपेक्षित आहेच. शाळेबद्दलचं प्रेम जे आहे ते असंच असू द्या. खूप काही जास्त वेळ घेणार नाही मी. वातावरणामुळे आपल्याला या ठिकाणी मित्रासारखा असतो तशीच मैत्रिणी असते. 2 शब्द तात्काळ काढण्यात आले, थोडंसं जीएसटी कापून. शब्दही रिकामे पडतात, शब्दही रिकामे पडतील, इतरांना पण तिला सांगायची गरज पडत नाही. अंदाजच असा बरोबर लावते की तिच्या समोर दुःखच लपवता येत नाही. अशा खास मैत्रिणीसाठी पुढील विशेष मार्गदर्शक सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी यांना विनंती करतो. विद्येची आराध्य देवता माता सरस्वती पंचकावर उपस्थित आमचे मित्र प्राचार्य श्री गणेशजी रहाणे सर, मंचकावर उपस्थित सर्व आमचे सहकारी बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आता मी जेव्हा धनंदाजी बोलायचं त्यावेळेस सर असतील किंवा बाकीचे असतील
त्यामुळे परवा दिवशी एक कार्यक्रम झाला पहा, अगदी परवा दिवशी गेट टुगेदर 3 तास कार्यक्रम चालला. 3 तासावर आम्ही इथे बसलेलो होतो आणि जेव्हा तयार झालो तेव्हापासून नशिबात तेच आहे. कुठलाही कार्यक्रम असला की अध्यक्ष तू संचलन करणारा म्हणतो खूप वेळ झाला, पाऊस येऊन जागा न आणि आपलं सगळं राहून जातं आणि या सगळ्या गोष्टींचा हे करून आपल्याला हे करावं लागतं. परंतु आज मी आयोजकाला मी धन्यवाद देतो की त्यांनी आज मनसोक्त कमी मनसोक्त म्हणजे 5-10 मिनिटं बरं तुम्ही पण संकटात घेऊ नका, 5-10 मिनिटं बोलावं अशी इच्छा आहे. तर आजचा दिवस हा माझ्यासह गर्वाचा दिवस आहे, कर्तव्यपूर्तीचा आनंदाचा दिवस आहे. कारण आपल्या समोर बसलेले हे जे सगळे विद्यार्थी आहेत अगदी लहानपणापासून तर आज या ठिकाणी तुम्ही अतिशय कर्तृत्ववान यशस्वी एक व्यक्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित झालात आणि हे पाहून या ठिकाणी बसलेले जे सर्व लोक आहेत आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद झालेला आहे. एका शिक्षकाची कमाई काय असते, हीच कमाई आहे. पगार जो आहे तो पगार तर आम्हाला मिळाला, शिकवलं नाही, प्रारब्धाप्रमाणे पैसे मिळणार आहे. पण जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणतो की हे आमचे शिक्षक आहे आणि यांनी आम्हाला घडवलं, त्याची किंमत करोड रुपयात होत नाही. एका शिक्षकाकरता असलेली कमाई आहे. आजच्या प्रसंगी काही उपदेश करणार नाही, कारण तुम्ही आता सगळे या ठिकाणी तेव्हाच ऐकत होतो क्षीरसागर वगैरे हे ते किंवा कानडजे अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्ही वक्ते आहात. त्यामुळे उपदेश करायचा आज काही गरज आहे असं काही मला वाटत नाही. परंतु फक्त एक कम्पेअर करतो, एक फरक तुलना करतो की तुमची बॅच आणि आता येत असलेल्या बॅचेस, विशेषतः कोरोनाच्या पहिलेच्या ज्या बॅचेस होत्या त्या सगळ्या बॅचेसमध्ये थोडी विद्यार्थ्यांमध्ये काही करून दाखवण्याची क्षमता होती, धैर्य होतं, इच्छा होती, आकांक्षा होती. पण त्या कोरोनापासून मात्र आता असं आहे जाणवलं की कोणाला काही देणं घेणं नाही. कोणाला म्हणजे अगदी मी तेव्हा तर हे डॉक्टर साहेब आमचे PSCचे आले होते, त्यांनी आणली माहिती. त्याच्याबद्दल बोलतो पहिले. माहिती तुमचा काळ आणि आजचा काळ खूप फरक आहे. आज एवढे कामं वाढलेले या ठिकाणी बसलेल्या सगळ्यापैकी पहिले तुमच्या काळात यांनी जेवढं म्हणा अपार आय डी यू डायस सरळ ही माहिती द्या, ती माहिती द्या. त्या स्विफ्ट चार्ट हजेरी 3 वेळा हजेरी भरावा लागेल. हजेरी भरा, 4 वाजता हजेरी घ्या, 5 वाजता हजेरी घ्या. शिक्षकाचा पूर्ण वेळ त्यामध्ये चाललेला आहे. या सगळ्या गोष्टीला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. त्यामध्ये शासनाचं धोरण सुद्धा जबाबदार आहे. ते त्या दिवशी आले, त्यांनी सांगितलं की पंचायत राज समिती येऊन आली, ही माहिती पाहा. काहीतरी 4-5 कागद बंद वाटतं तुम्ही याच्या पहिले. शेवटी त्यांना आज मी या ठिकाणी सांगतो तो मूळ उद्देश राहतो बाजूला. आमच्या शिक्षकाच्या बाबतीत तसंच होऊन राहिलेलं आहे की मूळ उद्देश जो आहे तो या ठिकाणी बाजूला राहून राहिलेला आहे. असं असताना देखील एक सल्ला म्हणा का काय म्हणा हे सांगता येत नाही, तुम्ही ठरवा. ते चव्हाण सरांनी ती ओढली, परंतु ते अर्धवट ओढली. शाळेमध्ये तुमच्या काळात कंडिशन जी आहे अतिशय भीषण कंडिशन. सरकारी शाळा, अनुदानित शाळा याची कंडिशन अतिशय भीषण. कॉन्व्हेंट जे आहे ते किती झाले प्रत्येकाला माहिती, मी नावं घेणार नाही. त्या ठिकाणी एक शिवाजी शाळा होती पहा, इथपर्यंत वर्ग होते. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 4,500 ते 5,000 विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेत होते. ती मी इमारत आहे. आता मात्र त्या शाळेमध्ये फक्त 550 विद्यार्थी आहेत. 550 विद्यार्थी त्या इमारत जी आहे ती ओस पडलेली आहे. आता आम्हाला नेहमी जावं लागतं म्हणून घ्या की आपल्या विद्यार्थ्यांना कुठे शाळेत टाकायचं. हा निर्णय घेताना चुकू नका. हा निर्णय घेताना चुकले विषय समजा. अगदी समजा तुम्ही तुमच्या मुलांना जर काही समजा आजार पण आला असेल, डोकं दुखणे काय ते काय असेल, तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाता. जिथं असेल नसेल अजून ठिकाणी गेला आणि गोड डॉक्टरचं नाव तुझी डिग्री पाहतं, बरोबर. तो BAMS आहे का, MBBS आहे का, MD आहे का, तर तुम्ही हे तर पाहता ना. नंतर तुम्ही दवाखान्यात करायला येतं. तुम्हाला घर बांधायचं आहे, तर घर बांधायचं असताना प्लॅन वगैरे काढायचं आहे काय ते असेल. तुम्ही BE म्हणताल ना, BE पासाला इंजिनियर. तर आपण आपला विद्यार्थी जेव्हा एखाद्या शाळेत टाकतो तेव्हा त्याला शिकवणारा जो माणूस आहे डॉक्टर म्हटल्यावर MBBS पाहिजे, तुम्ही हे पाहता. आपला विद्यार्थी जेव्हा एखाद्या शाळेमध्ये टीका करून आलो का नाव घेतलं कोणाचं एक सहज आता काहीतरी कम्युनिकेशन म्हणून आपण ज्या शाळेमध्ये हा
काय झालं की शिक्षक विद्यार्थी परंपरेला कुठेतरी गालबोट पुढे लागणार आणि हा संवाद जो आहे तो कुठेतरी कमी होणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत भविष्यात येणाऱ्या या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पाटील सर असतील, जवाहर सर असतील, मंचगावर उपस्थित मॅडम वगैरे असतील, की थोड्या वेळात अहवाल सांगणं माझं काम आहे की 2008 नंतर काही गोष्टी जेव्हापासून आम्ही प्रयत्न केला आणि काही प्रमाणामध्ये मन असं म्हणते की आपण यशस्वी होऊन राहिलो. पुन्हा एकदा रिपीट करतो यांच्याबद्दल आपण पहिले आपल्याकडे कोणतरी आता राठोड म्हणाले की सायन्स नव्हतं, आपल्याकडे आर्ट, कॉमर्स, सायन्स या तिन्ही गोष्टी आपण आता आपल्या इथे आहेत. कॉन्व्हेंट सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण भौतिक सुविधेच्या बाबतीमध्ये म्हणसाल तर आपला परिसर हा CCTV कॅमेऱ्यानं कव्हर झालेला आहे. पाहिला असेल तुम्ही विद्यार्थ्यांचा गणवेश आपल्या विद्यार्थ्यांचा गणवेश तुम्ही पाहिला असेल. ते चांगलं करायचा प्रयत्न केला, अडचणी आल्या, अडचणी चांगलं म्हणू शकलो नसतो. यामध्ये माझी विद्यार्थ्यांचा सहभाग खूप इसेन्शियल होता आणि तो त्यांनी दिला. नाम उल्लेख करणं या ठिकाणी काही बरोबर नाही, परंतु ते करणार नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण सुद्धा पुढे भविष्यात कराव्या एवढी अपेक्षा आपल्याकडून आहे. आणि जाता जाता फक्त एवढं सांगतो की ह्या तुम्ही जेव्हा वर्गात होतात तेव्हा या काही कृत्रिम गोष्टी, भिंती, शाळा हे नाही, कार्यक्रमाचं नियोजन करण्यापासून म्हणजे अगदी मागच्या महिन्यापासून ती आकाश आणि संपूर्ण टीम, संधी वगैरे सगळे संपूर्ण टीम ती जी या ठिकाणी आली त्यांची तळमळ पाहिली मी. सर हे पाहिजे ते पाहिजे. पाटील सरांना म्हटलं सर काय लागतं यात तुम्ही पाहून घ्या. सरांनी ते हँडल केलं. त्यामुळे सर्वप्रथम पाटीलचे शिक्षक खरोखरच चांगले होते. मंत्र्यागावर उपस्थित बाकीचे सगळे होते, सगळे आहेत, परंतु हे दोन्ही भरपूरच आहे. अजूनही आभार मानतो आणि तुम्ही जी ही गिफ्ट दिली त्याबद्दल सुद्धा मी शाळेचा प्राचार्य म्हणून आभार मानतो. या बाबतीत सांगायला काही हरकत नाही, टीका टिप्पणी म्हणून घेऊ नका. या बाबतीमध्ये शासनाचा GR आता 3 ऑक्टोबरचा आलेला आहे. 3 ऑक्टोबरचा आहे GR आला. माझ्या टेबलवर अजून तो आहे. तुमच्या सह्या घेतल्या ना, त्या हिच्यावर सह्या घेतल्या असतील, रजिस्टर वगैरे लोकांनी केल्या असतील. माझी विद्यार्थी संघ शाळेच्या याच्यावर स्थापन करावा, शाळा स्तरावर असा GR आहे, स्थापन करू. आता तर शाळा जेव्हा आपली उघडली 1960 पासून आजपर्यंत नाव घेऊ तर आपला विद्यार्थी पहिला माझी संघ आपण स्थापन करू. ते GR मध्ये एक स्पष्ट उल्लेख आहे की बाबा माझी विद्यार्थ्यांना बोलवा आणि त्यांच्याकडून शाळेला भौतिक सुविधा प्राप्त करून घ्यावी. चांगलं वाटत नाही, परंतु ते GR मध्येच उल्लेख आहे. कारण आता वास्तविक आता पुन्हा टीका करत नाही, त्या दृष्टीने तुम्ही घेऊ नका की शासनाचा शिक्षणावरचा खर्च जो आहे तो पर्सेंट खूप वाईट काहीतरी आहे. वेगळ्या प्रकारचं काम शाळेच्या संदर्भात आपल्याला थांबलं पडलं बिनधास्त तुम्ही या. शाळा ही आपल्या सहकार्याकरता सदैव तत्पर आहे. पहिले होती, आजही आहे, पुढे आहे, पुढे सुद्धा राहील. शाळेच्या बाबतीमध्ये आपलं हक्काचं नातं ठेवा. आम्ही सुद्धा आपण हक्कानं तुम्हाला काम सांगू शकलो पाहिजे. आजचा हा कार्यक्रम पाहून अतिशय आनंद झाला. सर्वस्व पुनश्च एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो. विचार उगाच नाही विचार आला. कोल्हे मॅडमचा एक फेमस राहिला बघा, त्यांना मातृत्व आलं त्यांना कर्तृत्व गाजवता येते. तुम्हाला शिंग कधी फुटते. आता त्यांची मुलं कर्तृत्वही करताय आणि नेतृत्व करताय. फक्त शिंग तेवढे आले. प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व गाजवत असताना अडी अडचणी, पेशन्स सर्वांना घेऊन चाललंय. भरपूर नाटकं झालीत, भरपूर लिखाणकाम झालेत, भरपूर वाचनही झालं. पण त्या सर्व सारांशमधून मी एकच ओळ काढली, वैकुंठाचे नको धडवारी वास देहीर चरणाजवळी सदा सर्व काढ. नको मला वैकुंठावर नको, मला वैकुंठाला नाही जायचं. आणि आपले मित्रमंडळ प्रत्येक क्षेत्रामध्ये हिरोजी इंदुरकरांसारखं काम करतायत. सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी कोणी एकट्याकडून पार पाडू शकत नव्हतं किंवा ते कोणाला शक्यही नव्हतं. यामध्ये तुम्ही आपण सर्वजण सहभागी होऊन सर्वांचं योगदान यामध्ये आहे. कोणाचा खारीचा वाटा असेल, कोणाचा सिंहाचा वाटा असेल, परंतु आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहोत. याकरता मी माधुरी पेस यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. फुलांनी फुलांचे मन पहा जपले, फुलांनी फुलांचे मन पहा जपले, अशा या मंगल प्रसंगी आभार मानते आपले. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात
त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आजचा कार्यक्रम हा आपल्याला शाळेतच करायचा होता, तर त्यासाठी आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मी मलकापूर शिक्षण समिती यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रत्येकाने जे सहकार्य आपल्याला केले आहे, जसे की आपले मित्रमैत्रिणी, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना कॉन्टॅक्ट करून मी पण येत आहे तू पण ये असं करून सगळ्या मित्रमैत्रिणींनी सगळ्यांना एकत्र जमवले. त्यासाठी मी सगळ्या मित्रमैत्रिणींचे आभार मानत आहे. तसेच जेव्हा मित्रमैत्रिणींनी ठरवले की हा कार्यक्रम आपल्याला करायचा, तेव्हा त्यांनी ग्रुपमध्ये अशी संकल्पना मांडली. तेव्हा सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्याला पूर्णपणे प्रतिसाद देणारे व्यक्ती म्हणजे श्री पाटील सर यांनी आपल्याला भरभरून प्रोत्साहन दिले आणि